मला एक बोलायचं असं होतं महोदय, सगळ्यांनी प्रस्ताव वगैरे मांडले, पण विरोधी पक्ष या नात्याने जवळपास महाराष्ट्राची विरोधकांची असो किंवा सत्ताधाऱ्यांना मदतीची असो ती भूमिका मांडणं माझी बाकी होती. त्यामुळे मी सन्माननीय सभापती अध्यक्ष महोदयांना अशी विनंती करतो की मला बोलण्यासाठी थोडासा वेळ द्यावा, जेणेकरून विरोधी पक्षाची भूमिका मला मांडता येईल. तर मी आपल्याला थोडासा वेळ मागू इच्छितो की मी बोलू शकतो का विरोधी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी. हो. काय या स्क्वॉडमध्ये मी नकोच मित्रा, या स्क्वॉडमध्ये मी नकोच मित्रा, तुमचा साज तुमचा आवाज त्यात मी नकोच मित्रा. महोदय, काय रात्रीपासून रात्रीचा खेळ चालले, हा काय खेळ चालू होता हा खेळ कुठंतरी आज स्थिरावला आहे आणि कुठंतरी प्रत्येकाच्या मनात अशी भूमिका चालू आहे, मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळलेच नाही, मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळलेच नाही, ना भेटला असा कोणी ज्याने मला छळलेच नाही. कृपया हे कोणाबद्दल बोललोय असं कोणी मनात घेऊ नका. महोदय, विरोधी पक्ष नात्याने ही जी भूमिका मी मांडतोय, तर विरोधी पक्ष भूमिका एकंदरीत कुटुंब प्रमुख ज्यावेळेस कुटुंबाबद्दल विचार करत असतो त्यावेळी कुटुंब प्रमुखाला सुद्धा कुणीतरी सांगणारं असावं, कुणीतरी विरोध करून काही चुकलं त्याच्या तिथे मार्गदर्शन करणारं असावं. म्हणून मला जी भूमिका आपण सर्वांनी दिली आहे त्या बाबतीत मला ज्यांनी मदत केली आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या देशाच्या आणि भारताच्या लोकशाहीचं ही सगळ्यात मोठं कौतुक आहे की कुठेतरी 32 मतं 28 मतं आणि कुठेतरी 2 मतं हे इक्वल आपलं आहे. हे भारतीय लोकशाहीचं आणि संविधानाचं कुठेतरी एक ताकद आहे. महोदय, अनेकांनी प्रश्न मांडले, शेती विद्यार्थ्यांची फीस शेती संदर्भात मांडले, विद्यार्थ्यांच्या फीस संदर्भात मांडले, संस्कृतीच्या संदर्भात मांडले की आजच्या कोणीतरी हेही मांडलं होतं की पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढतोय. त्यानंतर तरुण बेरोजगार होत आहे आणि बीडच्या आमच्या सन्मान्य सहकाऱ्यांनी हे पण मांडलं की या बेरोजगारीमुळे कुठेतरी गुंड प्रवृत्ती वाढते आणि विद्यार्थी वेगळ्या वळणाला जात आहेत तरुण. त्यानंतर ऊसतोड कामगारांबद्दल बोलण्यात आलं, शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते वेळी येत नाही, 3-3 वर्ष लागतात, 4-4 वर्ष लागतात असं बोलण्यात आलं. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट हा जो बिझनेस आहे या बिझनेस संदर्भातही बोलण्यात आलं, IT पार्क संदर्भातही बोलण्यात आलं. महोदय, एकंदरीत महाराष्ट्राची पुरोगामांची भूमी आपण समजला जातो, शेतकऱ्यांची भूमी मांडला जातो, कृषीप्रधान देश आपला मांडला जातो. पण एक मराठवाड्याचे लेखक खूप सुंदर लिहितात, काळी माती पिवळं सोनं उगवता तो मोती आम्हाला रोज दिसतो, तुम्ही अधूनमधून येता शेठ, तुम्हाला पिकनिक वाटते, पडता भाव आणि मातीचा तो घाव आम्हाला रोज सतावतो. साहेब, मला असं वाटतं की इथे जे मंत्रिमंडळ पडते किंवा आपण जे काही मंत्रिमंडळ सादर करणार आहोत त्या प्रत्येक मंत्रिमंडळाला आताच महोदयांनी जे काही सांगितलं शेतीविषयी, तुम्हीनी पण जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल असातला भाग नाही, परंतु शेतकऱ्यांची भूमिका, कष्टकऱ्यांची भूमिका, कलावंतांची भूमिका, विद्यार्थ्यांची भूमिका, तरुणांची भूमिका, बेरोजगारीची भूमिका, या सगळ्या भूमिकेमागे मला असं वाटतं की नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट करणं माझं काम आहे आणि ते माझं कर्तव्य आहे. त्याचं कारण असं महोदय, बेरोजगारीच्या संदर्भात बोलत असताना साहेब, आम्ही मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस 2019ला आम्ही काही एक सेवा नावाचा प्रकार सुरू केला होता जो ईनच्या मूलतत्वांमध्ये आहे. त्या सेवेच्या मार्फत तरुण जे बाहेर गावून शिकायला येतात त्यांना जर भोजनाची व्यवस्था बघितली महोदय, तर अतिशय कमी प्रमाणात त्या पैशांमध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था व्हावी. कारण बाहेर जर जेवण बघितलं तर 3-3 हजार त्यांना फीस लागते, जेवण योग्य पद्धतीने भेटत नाही. आमच्या काही मराठवाड्याच्या सहकाऱ्यांनी आम्ही येऊन ही सेवा नावाची संकल्पना चालू केली, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या रुग्णांना, बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये कामं पडतात, प्रशासकीय इमारतीमध्ये कामं पडतात, त्यांना दररोज 200 रुपये देऊन जेवणं परवडत नाही. कारण 150 रुपयासाठी चप्पल न बदलणारा आमचा शेतकरी बाप आमच्या डोळ्यासमोर आहे. तर त्यासाठी आम्ही सेवा नावाची योजना चालू केली. या योजनेअंतर्गत आम्ही 40 रुपयांमध्ये 3 चपात्या आणि भाजी आणि थोडासा भात, वरण, ही सेवा आणि ही थाळी आम्ही चालू केली, ज्यामार्फत आम्ही आमच्या जेवढे काही सहकारी आहेत ते सहकारी शासकीय रुग्णालय असतील, इमारती असतील, प्रशासकीय इमारती असतील, त्यानंतर हॉस्टेल वसतिगृह असतील, इथल्या विद्यार्थ्यांना रोज 40 रुपयामध्ये पोट भरून जेवण, ही सेवा मराठवाड्यात आम्ही सुरू केलेली आहे. आणि मला असं वाटतं की नक्कीच सत्ताधारी पक्ष या सेवा संकल्पनेवर, कारण मला असं वाटतं कुठलंही काम करण्याअगोदर ते काम पोटापासून सुरू होतं आणि आमच्या देशात सर्व राजकीय किंवा कुठल्याही विचारसरणीच्या लोकांची परंपरा आहे, पोटापासून नाही झालं तर मनापासून करावं आणि मनापासून नाही झालं तर डोक्यापासून करावं. तर आम्ही ही सुरुवात पोटापासून केलेली आहे. मला असं वाटतं यामागे कुठलंच राजकारण न बघता
या सेवेसाठी आपण सगळ्यांनी आम्हाला समर्थन देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण बाकं देऊन बाकं वाजवून ती समर्थन देऊ शकतात. सत्ताधाऱ्यांना अजूनही नसन कळलं तर तो सत्ताधाऱ्यांचा दोष आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. या सेवेच्या मार्फत महोदय माफ करा थोडासा वेळ जास्त घेतोय. या सेवेच्या मार्फत मला असं वाटतं की आम्हाला जी काही विद्यार्थी IT क्षेत्रातले असतील, त्यानंतर AI क्षेत्र, या सगळ्या संदर्भात जे काही अभ्यासक्रम करत असतील, यांनी कुठेतरी आदिवासी आणि ज्या विभागामधील लहान मुलांना शिक्षण पोहोचत नाही, आपण सेवा म्हणून आपणही समाजाचा काहीतरी देणं लागतो, या भावनेतून त्या विद्यार्थ्यांपर्यंत राज्यसेवा, लोकसेवा आयोग, किमान प्रशासनाचा अभ्यास तिथपर्यंत हप्त्यातून 2 दिवस कार्यवर्ग म्हणून घेतला पाहिजे. यासाठी सुद्धा मी सन्माननीय अध्यक्ष महोदयांना ते सुद्धा प्रेरित करत आहोत. महोदय याच्यानंतर तिसरा मुद्दा असा मी मांडू इच्छितो महोदय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता जो बदल झालेला आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये, त्यात 5+3+3+4 ही जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, या पॉलिसीमध्ये आपण फक्त एज्युकेशनल बद्दल बघतोय, पण मला असं वाटतं प्रत्येक वर्गानंतर 5वी झाली, 8वी झाली, 10वी झाली, 12वी झाली, प्रत्येक वर्गानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेणं गरजेचं आहे. कारण जी विद्यार्थी मानसिकतेने बिघडून व्यसनाधीन होत आहेत, त्या विद्यार्थ्यांचा वेळेवर जर आरोग्य तपासणी झाली तर नक्कीच आम्हाला आमचा देश आणि आमची तरुण योग्य रस्त्यावरती वळवता येतील. हे 3 मुद्दे मी या ठिकाणी प्रेरित करतोय आणि माझ्या वाणीला विराम देतोय. मला असं वाटतं की